जिंतूर तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर गतिरोधक बसवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। शाळेसमोर परभणी जिंतूर महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद कन्या शाळा, केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा, उर्दू शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा एकूण 4 शाळा असून या ठिकाणी 2000 जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यामुळे गतिरोधक आवश्यक झाले आहेत। लहान मोठे विद्यार्थी असल्यामुळे या ठिकाणी 4 चाकी व दुचाकी वाहने सुसाट वेगाने जात आहेत। त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे। परभणी ते जिंतूर महामार्गाचे काम गेल्या 7 वर्षापासून सुरू आहे। काम कासव गतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे। याबाबत ठेकेदारांना वारंवार सूचना देऊनही ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। मागील आठवड्यामध्ये एका दुचाकी स्वाराने एका विद्यार्थ्यास दुचाकीची जोरदार धडक दिल्याने तो विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता। शासनाला विविध निवेदन देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे। तसेच कौसडी फाटा, जिल्हा परिषद शाळा, महात्मा फुले चौक, बस स्थानक, अहिल्याबाई होळकर चौक, तांडा येथे गतिरोधक बसवण्याच्या मागणीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे।